घाटलाडकी ते वणी मार्गाच्या तात्काळ डांबरीकरणाच्या मागणीसाठी गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घाटलाडकी फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। तसेच आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून घाटलाडकी ते वणी रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या गिट्टीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार अपघात, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांना होणारा मनस्ताप यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी हे आंदोलन छेडले। यावेळी रोशन जयसिंगपुरे, शैलेश पांडे, विक्रम फुकट, दादाराव तायडे, अभिजित गांगलवार, मनीष शर्मा, आशिफ शहा, सागर वाटाणे, गजानन फिस्के, शरद राठोड, जय तायडे, पवन राजस, सौरभ शिरबाते, अमन कोंडे, सचिन गाजरे, मयूर नागले, आशिफ शहा, आसिफ भाई, मयूर खाटगडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व गावकरी उपस्थित होते। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। मात्र जोपर्यंत घाटलाडकी वणी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला। घाटलाडकी ते वणी फाटा या रस्त्याचं बांधकाम जानेवारी महिन्यात चालू झालं। जानेवारी महिन्याहून आज मे महिना संपून जून महिना लागला, तरी पण या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं नाही। सर्वीकडे खडीकरण करून घेतलं आणि कधी डांबराचं कारण सांगून, कधी निधीचं कारण सांगून यांनी वारंवार टाळाटाळ केली। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आज आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं। आंदोलन केलं, त्यात आम्हाला पोलिसांनी अटक केली आणि गुन्हे दाखल केले। आता त्या ठाणेदार साहेबांच्या ठाणेदार साहेबांनी मिटिंग घेतली आणि आम्हाला सांगितलं की BNC साहेब, वांदळे साहेब, खरळ साहेब यांना बोलावून घेतलं आणि मिटिंगमध्ये 8 दिवसात काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलं। 8 दिवसात जर काम पूर्ण झालेलं नाही तर आम्ही पुन्हा यापेक्षा उग्र आंदोलन करतो।